नमस्कार, रश्मी साटम्स रेसिपीजमध्ये आपलं स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत मिक्स भाज्यांची कोशिंबीर। त्यासाठी मी घेतलेलं साहित्य आहे कांदा, कोबी, गाजर, शिमला मिरची, एक हिरवी मिरची तिखटपणा येण्यासाठी, कोथिंबीर, दही, मीठ, चाट मसाला, फोडणीसाठी मोहरी आणि हिंग आणि तेल। ह्या कोशिंबिरीसाठी मी कांदा असा उभा चिरून घेतलेला आहे पातळ। कोबी पण तुम्ही पाहू शकता मी कसा लांबट बारीक चिरून घेतलेला आहे। गाजरही पहा, शिमला मिरची सुद्धा मी अशी पातळ लांबट कापून घेतलेली आहे आणि ह्या मिरचीचे आपल्याला छोटे तुकडे करायचे आहेत। तर मी तुम्हाला ही भाजी कशी पातळ कापलेली आहे ते दाखवणार आहे। हा कोबी आहे। सर्वात आधी मी तुम्हाला कोबी कापून दाखवणार आहे। कोबीचं हे पूर्ण असं एक पान काढून घ्यायचं आहे। अशी पानं तुम्ही काढून ठेवू शकता। हा मधला जाडा भाग आहे तो कट करून घ्या आणि मग हे पान जे आहे याची तुम्हाला गुंडाळी करायची आहे। हे पहा, आणि आता त्याला आपण कापूया। अगदी पातळ पातळ कापायचं आहे। हे पहा, अशा प्रकारे। आता मी तुम्हाला शिमला मिरची कापून दाखवते आहे। ही शिमला मिरची घेतलेली आहे। हा पांढरा भाग कट करून टाका आणि आता आपल्याला याला पातळ कट करायचं आहे। अगदी पातळ पातळ कापा। कापताना हात सांभाळून जरा काळजी घ्यायची आहे। आता तुम्हाला मी गाजर बारीक करून दाखवणार आहे। हे पहा, गाजर हे न कापता मी किसणीवर किसलेलं आहे असं। हे पहा, अशा पद्धतीने मी गाजर किसणीवर किसून घेतलेला आहे। हे पहा, हा कांदा आहे। हा कांदा मी आता उभा पातळ चिरून घेतला आहे। मोठी वाली ट्रेन एक। आपण आता कोशिंबीर तयार करायला सुरुवात करूया। सगळ्यात प्रथम मी प्लेटमध्ये हा कोबी घेतलेला आहे। त्यानंतर मी त्यात गाजर घेतला आहे, शिमला मिरची, कांदा, याच्यामध्ये मी आता एक छोटा चमचा चाट मसाला टाकलेला आहे, एक चमचा मीठ। आता मिठावरून मला सांगावंसं वाटतं की
ज्यावेळी तुमच्याकडे पाहुणे येतात आणि ह्या कोशिंबिरीची पूर्वतयारी करून ठेवायची असते, त्यावेळेला तुम्ही कोशिंबीर तयार करून ठेवा, पण त्यात मीठ घालू नका आणि चाट मसाला घालू नका. मीठ आणि चाट मसाला घातला की कोशिंबिरीला पाणी सुटतं आणि मग त्या कोशिंबीरीची मजाच निघून जाते. तर भाज्या वगैरे सगळ्या तयार करून तुम्ही ठेवा कापून, पण पाहुणे येतील आणि ज्यावेळी तुम्ही त्यांना जेवण वाढायला घेणार आहात त्याच वेळेला मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की हे जो चाट मसाला आणि मीठ आहे हे तुम्ही तुमच्या घरी जर पाहुणे येणार असतील आणि तुम्ही कोशिंबीरची पूर्वतयारी करून ठेवत असाल तर तुम्ही भाज्या आधी कट करून घ्या, त्या मिक्स पण करून ठेवा, पण त्याच्यामध्ये मीठ आणि चाट मसाला घालू नका, कारण मीठ आणि चाट मसाला घातला की त्याला पाणी सुटतं आणि त्या मऊ होतात, मग त्या कोशिंबीरीची मजाच निघून जाईल. तर तुम्ही ज्यावेळी पाहुण्यांना जेवण वाढाल त्यावेळी तुम्ही त्याच्यामध्ये मीठ आणि चाट मसाला घाला, तर तुमची कोशिंबीर छान कुरकुरीत राहील आणि ती चवीला पण चांगली लागेल. तर आता मी हे सगळं मिक्स करून घेते आहे. हे हलक्या हाताने व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आपण दही घालणार आहोत. हे पहा कशी छान दिसते आहे. हिरवा पांढरा कोबी, हिरवी शिमला मिरची आणि केशरी गाजर. आता याच्यामध्ये आपण दही घालूया. दही जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही घालू शकता. काही जणांना दही आवडत नसेल तर दही नाही घातलं तरीही चालून जाईल, पण दह्याने कोशिंबिरीला एक वेगळीच चव येते. हे पहा, कोशिंबीर आपल्या जेवणामध्ये असणं फारच गरजेचं असतं. कोशिंबिरीमध्ये हिरव्या भाज्या असतात. ज्यांना अन्न डायजेस्ट होत नाही, पोट साफ होत नाही, त्यांनी जेवण सुरू करण्या अगोदर जर बाउल भरून कोशिंबीर खाल्ली तर सकाळी पोट छान साफ होतं. जे लोक डाएटवर आहेत त्यांनी जर सकाळ संध्याकाळ एक बाउल कोशिंबीर घेतली तरी त्यांनाही फार फरक पडतो, वजन कमी व्हायला मदत होते. हे आपलं दही मिक्स करून झालेलं आहे. मी हे बाउलमध्ये भरून घेणार आहे आणि मग त्याच्यावर मी फोडणी देणार आहे. तर मी फोडणीची तयारी करायला घेते. मी फोडणीसाठी ही लोखंडाची छोटीशी कढई ठेवलेली आहे, छोटी वाटी, आणि त्याच्यामध्ये मी फोडणी तयार करणार आहे आपल्या कोशिंबिरीसाठी. आपलं तेल तापलेलं आहे. याच्यामध्ये मी हिंग आणि मोहरी घातलेली आहे आणि हे हिरव्या मिरचीचे तुकडे याच्यामध्ये घालते आहे. मोहरी छान तडतडली आहे, आपली फोडणी सुंदर तयार झालेली आहे आणि आपण आता ही कोशिंबिरीवर टाकायची आहे. आपल्या कोशिंबिरीवर मी ही फोडणी घालते आहे. या फोडणीमुळे कोशिंबिरीला एक वेगळीच चव येते. हे पहा, आणि आता याच्यावर मी कोथिंबीर घातली आहे. आपली कोशिंबीर तयार आहे. माझी ही कोशिंबिरीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझे चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा. धन्यवाद.